दुर्योधन घेऊन गेला, फक्त ताक राहिले तुझ्याकडे, ताक म्हणजे मी, ताक राहिलं तुझ्याकडे फक्त. लोणी तर दुर्योधन घेऊन गेला, म्हणजे 56 कोटी यादव सेना तर दुर्योधन घेऊन गेला. हे अर्जुन, हार तो निश्चित है तेरी, हर पल रहेगा उदास. अरे मक्खन तो दुर्योधन ले गया, सिर्फ छाछ बचा है तेरे पास. अर्जुनानं स्मित हास्य केलं. अर्जुनाला देखील माहिती कृष्ण का म्हणाले, पण अर्जुन म्हटला, हे केशव, हे केशव, जीत निश्चित है मेरी. ऐका, हे केशव, जीत निश्चित है मेरी, मैं न रहूंगा उदास. अरे ले जाने दो माखन दुर्योधन को, लेकिन माखन चोर है ना मेरे पास. ले जाने दो माखन दुर्योधन को, पण लोणी घेऊन जाऊ द्या दुर्योधनाला, पण लोणी चोरणारा माझ्या जवळ आहे ना. कोण? कृष्ण. एवढा आनंद झाला कृष्णाला. मग मला सांगा, आता इथून सांगा, युद्ध व्हायच्या अगोदरच संजयने सांगितलं धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र म्हटला, मला वाटतंय कौरवांचं सैन्य जास्त आहे आणि सामान्य 7 अक्षोहिणी अर्जुनाचं सैन्य, मला वाटतंय आमच्या मुलांचा विजय होईल. मग तुला काय वाटतंय कोणाचा विजय होईल? संजय काय म्हटला, मला माहित नाही कोणाचा विजय होईल, पण एवढं सांगू शकतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधर तत्र श्रीर विजय भूती ध्रुवा नीतिर्मत्री मम. युद्ध व्हायच्या अगोदर सांगितलं संजयानं, जिथं जिथं कृष्ण तिथं तिथं लक्ष्मी, आणि जिथं जिथं अर्जुन तिथं तिथं विजय निश्चित आहे. मला ह्याच्या पलीकडे माहित नाही. ते आंधळ्या धृतराष्ट्राला ही भविष्यवाणी समजली. जिथं जिथं कृष्ण आहे तिथं तिथं लक्ष्मी आहे, आणि जिथं जिथं अर्जुन आहे तिथं तिथं विजय आहे. म्हणून काय म्हटले ते एक मुद्दा ध्यानात ठेवा, जिथं जिथं कृष्ण आहे तिथंच लक्ष्मी आहे. आम्ही काय केलंय, लक्ष्मीला धरलंय, फक्त लक्ष्मीवर डोळा आहे. कळतंय? लक्ष्मी म्हणजे कळतंय ना, फक्त लक्ष्मी, धन, पैसा हिच्यावर डोळा आहे. कृष्ण तर कुठंच राहिले, काय मिळणार. पण मग ह्यालाच आम्ही असं करतो, वर्म कळत नाही. आणि शास्त्र सिद्धांताचा अनुभव असा आहे, जिथं कृष्ण आहे तिथंच लक्ष्मी आहे. लक्ष्मी कृष्णाशिवाय राहू शकत नाही. ऐका, लक्ष्मी जर कृष्णाशिवायच्या घरात आली तर काय होते माहिती? लक्ष्मी जर नारायणाला सोडून आली, पण मी मनाचं बोलत नाही, लक्ष्मी जर नारायण म्हणजे कधी बी कुठेही पहा, माणसाची ओळख कुठे आहे? सामान्य माणसाची. खरा अंतकरणात तर अंतकरणापासून पाहिलं तर फक्त धन आहे माणसाच्या डोळ्यात, फक्त धन आहे, केवळ धन आहे, केवळ धन आहे. वरून आम्ही परमार्थ करतो ठीक आहे, पण अंतकरणामध्ये लक्ष्मीच आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये नारायण आहे ती लक्ष्मीला बोलायची गरज नाही. जिथं नारायण आहे तिथं लक्ष्मीच आहे. पण ज्यांनी नुसतं लक्ष्मीला बोलवलं ना, तर ऐका, लक्ष्मी येते. आता लक्ष्मीचं वाहन घुबड आहे. लक्ष्मीला नुसतं बोलवलं ज्या घराने, त्या घरामध्ये लक्ष्मी येते, पण घुबडावर बसून येते. आणि घुबड म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे. मग पैसा जातो वाईट मार्गाला. म्हणून चिन्ह आहे, ज्या घराचा पैसा वाईट मार्गाला चालला, म्हणायचं लक्ष्मी घुबडावर बसून आली. आणि आता काहीच काळामध्ये घराचा नायनाट होणार आहे. साक्षात उदाहरण रावणाचं. रामाला नाही गेलं रावणानं, सीतारूपी लक्ष्मी घेऊन गेला आणि 6 महिन्यात बरबादी. लक्ष्मी नुसती आली, बरबादी आहे. नुसती लक्ष्मी आली ना, कारण ती घुबडावर बसून येते. घुबड म्हणजे अज्ञान आहे. आता ऐका, ज्या दिवशी नारायणाला बोलून घेतलं, नारायण म्हणजे कृष्ण भगवान परमात्मा, तर नारायणाचं वाहन आहे गरुड. लक्ष्मी ज्या दिवशी नारायणाला बोलावलं त्या दिवशी लक्ष्मी नारायणासहित गरुडावर बसून येते. आणि गरुड म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्या दिवशी लक्ष्मी नारायणासहित घरी आली तर धन जातंय बघा चांगल्या कामाला, कथे धर्म कार्याला, सप्ताहाला, धार्मिक कार्याला, चांगल्या कार्याला धन चाललं समजायचं लक्ष्मी नारायणासहित घरात आली. काय लक्ष्मी ज्या दिवशी ओळख ठळक आहे, ज्या दिवशी धन चांगल्या कामाला चाललंय, चांगल्या मार्गाला चाललंय, धार्मिक कार्याला चाललंय, त्या दिवशी म्हणायचं घरात आलेली लक्ष्मी नारायणासहित घरी आली. आणि ज्या दिवशी वाईट मार्गाला चालले त्या दिवशी समजायचं लक्ष्मी घुबडावर बसून आली. मग मला सांगा, नुसतं लक्ष्मीला बोलवायचंय, नारायणाला बोलवायचंय. जर नारायणाला बोलवलं तर लक्ष्मी आपोआप येईल. लक्ष्मीला बोलवायची गरज नाही. लक्ष्मी म्हणजे धन पैसा, हो, बोलवायची गरज नाही, कारण त्यांच्याशिवाय राहतच नाही ना कृष्णाशिवाय. कारण सांगितलं यत्र योगेश्वर कृष्ण, जिथं कृष्ण आहे तिथं लक्ष्मी आहे. लक्ष्मीकडे लक्ष द्यायची गरज नाही. पण आम्हाला कळत नाही. थोडं ऐकतो, थोडं बोलतो, थोडं वाचतो.